नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सांगली महापालिकेत लवकरच मेगा भरती होणार आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यामध्ये जर बघितलं तांत्रिक कर्मचारी भरती केल्या जाणार आहे. आता बघा, यासाठी जर बघितलं रिक्त पदे किती आहेत या व्हिडिओ मार्फत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि त्यासोबतच याची जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे याची माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथे दिसून येणार की महापालिकेत लवकरच तांत्रिक कर्मचारी भरती केल्या जाणार आहे. 30 वर्षात प्रथमच 84 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळालेली आहे. आता बघा, यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे, ते आपण वाचून घेऊया. महापालिकेत 25 ते 30 वर्षात प्रथमच कर्मचारी पदोन्नती प्रक्रिया पार पडली. बघा, 25 ते 30 वर्षात प्रथमच जे कर्मचारी पदोन्नती प्रक्रिया आहे ते यामध्ये पार पाडण्यात आलेली आहे. कायम सेवेतील 84 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. उर्वरित पात्र पदांवरही पदोन्नती प्रक्रिया होणार आहे. बघा, कायम सेवेतील जे 84 कर्मचारी आहेत त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे आणि जे उर्वरित पात्र पदांवरही तुम्हाला पदोन्नती प्रक्रिया म्हणजे की दिसायला मिळणार आहे यामध्ये. दरम्यान महापालिकेत लवकरच तांत्रिक कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या टप्प्यात 55 पदांवर भरती होईल अशी माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता जर बघितलं, पहिल्या टप्प्यात जर बघितलं तांत्रिक भरती केला जाणार आहे, जे की बघा तुम्हाला 55 पदांवर केल्या जाणार आहे. यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त आस्थापना विनायक शिंदे उपस्थित होते. आयुक्त गांधी म्हणाले, वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये 52 कर्मचाऱ्यांना, वर्ग 4 मधून वर्ग 4 मध्ये 32 कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. बघा, यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये 52 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळालेली आहे आणि वर्ग 4 मधून वर्ग 4 मध्ये 32 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं कोणकोणती पदे आहेत ज्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे, तर बघा, दूरध्वनी चालकसाठी जर बघितलं तर 2, लिपिक टंकलेखनासाठी 26, स्वच्छता निरीक्षकासाठी 13, बांधकाम पर्यवेक्षकासाठी 4, पंप चालकासाठी 7 यांना वर्ग 4 मधून वर्ग 3 मध्ये पदोन्नती देण्यात आलेली आहे आणि रेकॉर्ड कीपर 11, नाईक चोपदार 2, मुकादम 18, रोनपचार 1 अशा 32 कर्मचाऱ्यांना वर्ग 4 मधून वर्ग 4 मध्ये पदोन्नती मिळालेली आहे. दरम्यान शासनाच्या नगर विकास विभागाने 14 फेब्रुवारी 2023 रोजी महापालिकेचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर केलेला आहे. त्यानुसार बघा 3454 पदे मंजूर आहेत. बघा, जो आकृतीबंध मंजूर करण्यात आलेला होता त्यानुसार जर बघितलं 3454 पदे जे मंजूर आहेत. सध्या सरळ सेवा व पदोन्नतीची 1355 पदे कार्यरत आहेत. बघा, सध्या जर बघितलं सरळ सेवा पदोन्नतीची 1355 पदे जे कार्यरत आहेत आणि 2099 पदे रिक्त आहेत. बघा, टोटल जे जर बघितलं तर आकृतीबंधात मंजुरी करण्यात आलेली संख्या जर बघितली तर 3454 आहेत आणि त्यापैकी जर बघितली पदोन्नतीची सध्याला जे की हजर आहेत, जे की बघा 1355 पदे कार्यरत आहेत आणि उर्वरित जे काही पदे आहेत जे की तुम्हाला दिसून येणार आहे 2099 पदे रिक्त आहेत. पहिल्या टप्प्यात जर बघितलं तर बघा 55 पदांवर भरती होणार आहे. बिंदू नामावली तपासणीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे. तपासणी झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल. शासन निर्णयातील एजन्सीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. बघा, पहिल्या टप्प्यात जर बघितलं तांत्रिक या पदासाठी जर बघितलं 55 पदांवर भरती होणार आहे आणि याची जी बिंदू नामावली तपासणीसाठी प्रस्ताव जो पाठवण्यात आलेला आहे, जशी काही तपासणी झाल्यानंतर याची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आता बघा, तुम्हाला इथं पदाचे नाव देण्यात आलेले आहे आणि पदाच्या नावासमोर तुम्हाला किती जागा रिक्त आहेत यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यातील भरती जर बघितली, सहाय्यक नगर रचनाकारसाठी 5 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी म्हणजे की बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी जर बघितलं 26 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी म्हणजे की बघा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी बघा 7 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटोमोबाईलसाठी 2 जागा. कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी 6 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता हार्डवेअर आणि नेटवर्कसाठी 2 जागा. कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअरसाठी 2 जागा आणि अनुरेखकसाठी 5 जागा. अशा प्रकारची जी पहिल्या टप्प्याची भरती केल्या जाणार आहे, तुम्ही लक्षात घ्या. टोटल जे 55 पदे आहेत आणि यावरती जर बघितलं पहिल्या टप्प्यात भरती केल्या जाणार आहे. आता बघा, याची जे बिंदू नामावलीचा प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलेला आहे. जशी याला मंजुरी मिळणार आहे तशी तुमची जे म्हणजे की सविस्तर जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जे कोणी विद्यार्थ्यांचं एज्युकेशन यामध्ये झालेलं असेल, जशी बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ब्रांच आणि अनेक जे काही पदे आहेत त्यांची पण तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे. प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते आणि त्यासोबतच बघा या भरतीची संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जा, जेणेकरून या भरतीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील.
तर बघा याची जी जाहिरात आहे तुम्हाला पुढच्या महिन्याच्या एंड पर्यंत दिसून येणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. कारण की बघा जो बिंदू नावलीचा जो प्रस्ताव आहे तो पाठवण्यात आलेला आहे, त्याला कधी पण मंजुरी देण्यात येऊ शकते आणि याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊ शकते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुम्ही तयारीला आतापासून लागून जा. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.